नमस्कार भावांनो, कसे आहात? बरेच असणार. आपण बरेच दिवसानंतर व्हिडिओ घेऊन आलो आहे. बरेच जण वाट पाहतात पैऱ्यांची व्हिडिओ कधी येते. तर मी फायनली आता पैऱ्यांची व्हिडिओ घेऊन आलेली आहे. उद्याचे मैदान आहे मालशिरस हिंद केसरी जुना बैलपोला मैदान. या मैदानाची सर्वांना उत्सुकता लागली. त्याचे लाईव्ह लॉट्स कधी निघतील आणि पैरे कोणाचे कोणासोबत, म्हणजे मला जेवढे पैरे समजले तेवढे सांगणार आहे. त्यातील जी तुमची इच्छा आहे, ज्या नंदींची पैरे ऐकायची, ते मी घेऊनच आलो आहे. त्यात सर्वप्रथम सांगणार आहे तो म्हणजे वृत्सम द्वादश हिंद केसरी बकासूरचा पैरा कोणासोबत आहे, बिंदोडचा बादशाह मथुरचा पैरा कोणासोबत आहे, वेगाचा शेवट सर्जाचा पैरा कोणासोबत आहे, हिंद केसरी लक्षाचा पैरा कोणासोबत आहे, हिंद केसरी सचिनचा, सुंदर 11-11, कंदूर राजा, बरेच आपण पैरे सांगणार आहोत. रायनाचा देखील सांगणार आहोत. तर व्हिडिओ शेवटपर्यंत बघा. तर भावांनो, लाईव्ह लॉट्स कधी निघतील? ओके, काही तासावरच लाईव्ह लॉट्स निघणार आहेत. त्यामुळे मी आत्ता व्हिडिओ घेऊन आले. बरेच दिवसापासून आपल्याला पैरे माहिती होते, पण आपण उशिरा सांगतोय कारण की थोड्या वेळात समजणारच आहेत, त्यामुळे आपण सांगतोय. तर लाईव्ह लॉट्स निघतील 2 ते 2:30 वाजता. लाईव्ह लॉटला सुरुवात होणार आहे. आता थोड्या वेळातच 2 ते 2:30 वाजता लाईव्ह लॉट्स चालू होईल. तेव्हा तर पैरे समजतील. त्यामुळे कोणी कमेंटमध्ये माझ्यावर काही टीका करू नका, काय पैरे फोडले म्हणून. फक्त 1-2 तासासाठी हे फोडलेले आहेत. तर सुरुवात करतो. बेलगडा क्षेत्रातील वेगाचा शेवट पैलवान अभिजित भैया पवार फलटण यांचा वेगाचा शेवट सर्जा कोणासोबत असणार आहे? तर वेगाचा शेवट सर्जा पळणार आहे म्हणजे तो गुरुच समजला आहे. आजच गुरुपौर्णिमा आहे. तर गुरु वेगाचा शेवट सर्जा कोणाचा आहे, त्याचा शिष्य कोण, तर तुम्हाला माहितीच आहे. सचिन हिंद केसरी, नातेपुतेकरांचा हिंद केसरी सचिन आणि वेगाचा शेवट सर्जा ही जोडी आपल्याला गुरु शिष्याची जोडी पळताना दिसेल. आजच खऱ्या अर्थाने गुरुपौर्णिमा आहे. तर हे भारीच वाटतं ही जोडी बघून. गुरु शिष्याची ही जोडी आपल्याला उद्या पळताना दिसेल. गुरु शिष्याची म्हणजेच वेगाचा शेवट सर्जा आणि हिंद केसरी सचिन. आणि भावांनो, कंदूरचा राजा कोणासोबत? सौ उर्मिलाताई गायकवाड यांचा जो कंदूरचा राजा आहे तो देखील एक टॉपचा नंदी प्रत्येक मैदानात गुलाल करत असतो. तर कंदूरचा राजा पळणार आहे फंट्या 81-81, जो की सचिन शेठ वाई यांचा जो नवीन खरेदी फंट्या 81-81 आणि कंदूरचा राजा ही जोडी आपल्याला पळताना दिसणार आहे. आणि बैलगाडा क्षेत्रातील एक टॉपचीच जोडी आहे, A1 जोडी संबोधली जाते, ती म्हणजे रैनाचा पैरा. रैना आणि निमगावकरांचा सावकार ही जोडी पळताना दिसेल. हिंद केसरी मोठं मैदान आहे, त्यामुळे ही जोडी नेहमी मोठ्या मैदानात पळत असते. त्यामुळे उद्या देखील मालशिरस हिंद केसरी मैदानात रैना आणि सावकार ही जोडी पळताना दिसणार आहे. तसेच आत्ता ज्या नंदीने चांगल्या प्रकारे कमबॅक केलं, जो सचिनसोबत नंदी पळाला होता, तो म्हणजे हिंद केसरी लक्षा. हिंद केसरी लक्षा कोणासोबत? तर विसापूरचा कार्तिक सोबत आहे. विसापूरचा कार्तिक आणि हिंद केसरी लक्षा ही जोडीसुद्धा आपल्याला पळताना दिसणार आहे. तसेच भावांनो, संतोष शेठ तोडकर नगरसेवक समाजसेवक यांचा जो सुंदर 11-11 आहे, सुंदर 11-11 कोणासोबत? तर सुंदर 11-11 पळतोय पंढरपूरच्या सर्जासोबत. पंढरपूरचा सर्जा आणि सुंदर 11-11 ही जोडी आपल्याला पळताना दिसेल. टॉपचीच जोडी आहे. ह्या जोडीला सुद्धा चांगला गॅस लागणार आहे. तसेच भावांनो, बेलगडा क्षेत्रातील टॉपचाच नंदी एक घोटकरांचा सर्जा. याचा आम्हाला पैरा माहिती नाही, पण मी अंदाज सांगतोय कारण त्याचा पैरा संबोधला नाही. कारण बरंच मी सर्व टॉपचे नंदी पैरे सांगणार आहे, तर घोटचा सर्जा समजला नव्हता. मी अंदाज सांगतोय. मला वैयक्तिक वाटते घोट सर्जा मल्हारसोबत असेल. तुम्ही कमेंटद्वारे नक्कीच सांगा. घोट सर्जाचा फक्त पैरा सांगा, कारण की तो मला माहितीच नाही झाला. मल्हारचा सुद्धा पैरा माहिती नाही पडल्यामुळे त्यामुळे असं वाटतंय तीच जोडी असू शकते, घोटकरांचा सर्जा आणि मल्हार 11. चला पुढचा पैरा सांगतोय. कुमार रणवीर राहुलभाई पाटील अडिवली कल्याण यांचा मथुर कोणासोबत? मथुरचा पैरा तर मला खूप दिवसापासून माहिती होता, पण आता थोड्या अवघ्या काही तासावर लॉट्समध्ये समजणार आहेत, त्यामुळे मी आताच सांगतोय. टॉपचीच जोडी आहे, टॉपचाच पैरा आहे, तो म्हणजे मथुरचा पैरा असणार आहे. MM नाना यांचा राजा. MM नाना यांचा जो राजा आहे आणि मथुर ही जोडीसुद्धा आपल्याला उद्याच्या हिंद केसरी मालशिरस मैदानात पळताना दिसणार आहे. आता राहिला बैलगाडा क्षेत्रातील देव, ज्याची सगळ्यांना इच्छा असते तो पैरा कोण, त्याचा पैरा कोण असेल, त्या देवाचा पैरा कोण असेल? बकासूरचा यावेळी टॉपचाच पैरा आहे. वृत्सम द्वादश हिंद केसरी बकासूर बैलगाडा क्षेत्रावर अधिराज्य गाजवतोय असा हा नंदी म्हणजे बकासूर. एकदम टॉपच पैरात आहे, चांगलाच आहे. स्वर्गीय पंढरीशेठ फडके विगर दादा सरकार यांचाच नवीन खरेदी, ती म्हणजे देवा दादा. बकासूर आणि देवा दादा ही जोडी आपल्याला पळताना दिसणार आहे उद्या मालशिरस हिंद केसरी मैदानात. देवा दादा सुद्धा चांगला टॉपचाच नंदी आहे, टॉपचाच पैरा केलेला आहे. स्वर्गीय पंढरीशेठ फडके यांच्या नावासाठी हा देवा आता पळतोय, चांगलंच नाव करतोय. तोच हा देवा दादा आणि बकासूर ही जोडीसुद्धा आपल्याला पळताना दिसणार आहे. तर भावांनो, तुम्हाला आता हे सर्व टॉप नंदींचे पैरे समजले असतील. फक्त मी एकच अंदाजित पैरा सांगला आहे, तो म्हणजे घोटकरांचा सर्जा. घोटकरांचा सर्जाचा पैरा माहितीच नव्हता, त्यामुळे मी अंदाजित जोडला आहे. मल्हार 11 सोबत असू शकतो, कारण त्याचा पैरा माहिती नाही.
लाईव्ह लॉट्स थोड्या वेळात निघतात 2 तासामध्ये, म्हणजे 2चा टाईम दिला आहे, 2:30 वाजता आपल्याला लाईव्ह लॉट्सच्या माध्यमाला सुरुवात होईल. त्यामुळे सर्वांचं तिकडेसुद्धा लक्ष लागलं आहे. आता तुम्हाला पैरे समजलेच असतील, तर जे कोणी चॅनलवर नवीन असेल त्यांनी कृपया करून माझ्या चॅनलला सबस्क्राईब करून घ्या. सॉरी भाऊ, धन्यवाद भावांनो.